Now see, we have to study misuse of medicine. Sometimes we take the medicine by our own without the prescription of doctor, and this medicine may cause harmful effect on our body. हे जे डॉक्टरच्या ॲडवाईसशिवाय जर आपण मेडिसिन घेतले तर त्याच्यामुळे आपल्या शरीरावर खूप हार्मफुल इफेक्ट होतील. ओके, सो धिस मेडिसिन without the prescription of doctor, without the advice of the doctor, can affect our various system like nervous system, excretory system, circulatory system. म्हणजे आपली किडनी आहे, आपली हार्ट आहे, आपला ब्रेन आहे, यांच्यावर काय होईल, ह्या मेडिसिनचा हार्मफुल इफेक्ट होईल. ओके, अँड इट कुड बी फॅटल. त्याच्यामुळे फॅटल म्हणजे व्यक्तीचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. ओके, अँड दिस ओव्हरडोस ऑफ अँटीबायोटिक समटाईम लीड टू स्मॉलर प्रॉब्लेम. कधी कधी छोटे छोटे प्रॉब्लेमसुद्धा होतील. इट कॉजेस स्टमक ॲक, इट कॉजेस हेडॅक, इट कॉजेस डिसेंट्री, इट कॉजेस रॅश ऑन दी बॉडी, व्हाईट पॅचेस ऑन दी बॉडी, इट मे कॉजेस दी पॅचेस ऑन दी टंग. आपली जिभेवर पॅचेस येतील, स्किनवर पॅचेस येतील. हे छोटे छोटे स्मॉलर इफेक्टसुद्धा दिसून येतील. अँड समटाईम इफ वी टेक दी अँटीबायोटिक बाय आवर ओन without the advice of doctor, it can causes the harmful effect, like it can affect the excretory system, nervous system, circulatory system. Okay, so we have to take the all medicine with the advice of the doctor. डॉक्टरांना विचारल्याशिवाय कुठलेही मेडिसिन घ्यायचे नाही. नाव सी, मेडिसिन दॅट वी टेक आर समटाईम इट इज कॉस्टली. आपण काही काही मेडिसिन घेतो बघा, काही मेडिसिन्स खूप महाग असतात. ओके, सो एव्हरी वन कॅनॉट अफोर्ड दिस. प्रत्येकालाच ती मेडिसिन असे परवडतील असे नाही आहे. सो गव्हर्नमेंट स्टार्टेड दी मेडिसिन्स विच आर स्पॉन्सर्ड बाय दी गव्हर्नमेंट. दॅट मेडिसिन्स आर कॉल्ड ॲज दी जेनेरिक मेडिसिन. काही मेडिसिन असतात त्यांना जेनेरिक मेडिसिन किंवा जनरल मेडिसिन असं म्हणतात. ओके, सो दीज मेडिसिन्स आर मॅन्युफॅक्चर्ड अँड डिस्ट्रीब्युटेड बाय विदाउट एनी पेटंट. बघा, कुठलंही मेडिसिन बनवलं जातं, एखादी लॅब आहे, ती मोठी लॅब आहे, ती एखादं मेडिसिन बनवते तर त्याचं पेटंट बनवते, ती त्याचं पेटंट घेते. आणि मग पेटंट घेतले की त्या मेडिसिनची किंमत वाढते. मग काही असे मेडिसिन्स असतात त्या मेडिसिनला विदाऊट पेटंट घेता मार्केटमध्ये आणलं जातं. सो दी मेडिसिन्स विच आर मेड अँड विच आर डिस्ट्रीब्युटेड विदाऊट टेकिंग एनी पेटंट, त्याच्यासाठी पेटंट न घेता तसेच ते मार्केटमध्ये आणले जातात, त्या मेडिसिनला काय म्हटलं जातं, जनरल मेडिसिन. ओके, अँड दे आर ऑल्सो विथ व्हेरी गुड क्वालिटी. त्यांची पण क्वालिटी खूप चांगली असते. जसं ब्रँडेड मेडिसिन असतं तसंच ह्या मेडिसिनची क्वालिटीसुद्धा तितकीच असते, सिमिलर असते. बट द कॉस्ट, देर इज अ डिफरन्स इन दी कॉस्ट. जनरल मेडिसिन्स आर वॉट चीप, ते स्वस्त असतात. बट ब्रँडेड मेडिसिन्स आर एक्सपेन्सिव्ह. ब्रँडेड मेडिसिन थोडे महाग असतात, जेनेरिक मेडिसिन स्वस्त असतात, बट क्वालिटी वाईज बोथ आर सेम. ओके, सो दी जेनेरिक मेडिसिन्स आर अफोर्डेबल टू ईच अँड एव्हरी पर्सन. पुअर पर्सनसुद्धा काय करू शकतात, जेनेरिक मेडिसिन घेऊ शकतात. सो दी जेनेरिक मेडिसिन्स आर अवेलेबल in many medical stores with the very less cost. Okay, so the medicines are taken when the disease is there. जर बॉडीला काही डिसीज झाला तर आपण मेडिसिन घेतो. बट व्हॉट शुड वी ट्राय, दॅट वी शुड ट्राय आर लेवल बेस दॅट वी शुड नॉट गेट दी डिसीज. आपला प्रयत्नच असा असला पाहिजे की आपल्याला डिसीजच नाही झाला पाहिजे. सो आर लाईफस्टाईल इट शुड बी लाईक दॅट वी शुड नॉट सफर फ्रॉम एनी डिसीज. आपली लाईफस्टाईल, आपले खाण्याच्या सवयी, इट शुड बी लाईक दॅट वी शुड बी हेल्दी. अशी आपली लाईफस्टाईल असली पाहिजे की आपण हेल्दी राहिलं पाहिजे. सो नाव वी हॅव टू स्टडी लाईफस्टाईल अँड डिसीज. नाव सी, डिसीजेस आर डिपेंडिंग ऑन आवर लाईफस्टाईल. आपली लाईफस्टाईल कशी आहे, आपलं डाएट कसं आहे, आपली एक्सरसाइज कशी आहे, याच्यावर आपलं काय असतात, हेल्थ डिपेंड असते. नाव सी, लाईफस्टाईल इन्क्लूड्स डेली रुटीन, म्हणजे त्यात आपण एक्सरसाइज करतो, वॉकिंग करतो, अँड टाईप ऑफ फूड, आपण काय खातो. ओके, याच्यावर कसं आपलं डिपेंड आहे हेल्थ. मग लाईफस्टाईल गुड लाईफस्टाईल कॉजेस दी गुड हेल्थ. नाव सी, व्हॉट आर दी बॅड हॅबिट दॅट वी आर स्टेईंग इन दी बेड लेट. आपण रात्री उशिरा झोपतो आणि सकाळी उशिरा उठतो. सो वी आर स्टेईंग इन दी बेड टिल लेट मॉर्निंग अँड गोईंग टू बेड लेट इन दी नाईट. वी गो टू दी बेड लेट इन दी नाईट अँड गेट अप late in the morning. We are not getting up early in the morning.
Okay, it causes many harmful effect on the body, and we also changes our meal timing. आपले खाण्यापिण्याच्या ज्या वेळा आहेत, that we are also changing. We are not taking the food at regular time on the all days. प्रत्येक दिवशी आपण एकाच वेळेस फूड घेतलं पाहिजे. देन मोस्ट इम्पॉर्टंट दॅट लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज कमी आहे, एका जागी बसून आपण जास्त काम करतो. सो लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज अँड मोस्ट इम्पॉर्टंट इज कन्झम्पशन ऑफ जंक फूड. आपण जे जंक फूड खातो, पिझ्झा, बर्गर, दोज विच कंटेन नॉन फायबर्स फूड, ज्याच्यामध्ये फायबर कमी असं फूड आपण जे खातो त्याला जंक फूड म्हणतो. सो ऑल दीज थिंग्स आर इन्क्रीज्ड इन आवर लाईफ. What? Getting up late, sleeping late at the night, eating junk food, okay, not doing physical exercise, changing the meal timing. These are the reason of our modern lifestyle which causes the diseases in our body. या लाईफस्टाईलमुळे काय होतात, वेगवेगळे डिसीजेस होतात. ओके, सो रेग्युलरली पीपल मे फॉल सिक. त्याच्यामुळं काय होतात, तर सारखे लोक काय करतात, आजारी पडू शकतात. ओके, सो व्हॉट शुड वी डू टू बी अ हेल्दी. आपल्याला जर हेल्दी राहायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे. वी शुड फर्स्ट टेक सफिशियंट स्लीप. आपली झोप पूर्ण झाली पाहिजे. राईट फूड, राईट बॅलन्स्ड न्यूट्रिशियस फूड शुड बी टेकन. देन अलॉंग विथ दॅट वी शुड डू योगासनाज अँड प्राणायाम अँड फिजिकल एक्सरसाइज. आपल्या लाईफस्टाईलचा हा भाग असला पाहिजे. आपण योगासनं केली पाहिजे, प्राणायाम म्हणजे श्वासाचे व्यायाम केले पाहिजे, फिजिकल एक्सरसाइज. अँड फिजिकल एक्सरसाइज शुड बी अकॉर्डिंग टू दी वन्स ओन्स कॅपॅसिटी. आपली जेवढी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीनुसार आपण फिजिकल एक्सरसाइज केली पाहिजे. मोर फिजिकल एक्सरसाइज ऑल्सो हॅव हार्मफुल इफेक्ट. आपल्याला जेवढी कॅपॅसिटी त्याच्यापेक्षा जास्त एक्सरसाइज केली, it also have harmful effect. So we should do the physical exercise according to our own capacity. Now see, these pranayams and yogasanas that we are performing, it should be done the supervision, under the supervision. कोणाचं तरी सुपरविजन खाली, कोणाचं तरी गायडन्स घेऊन आपण योगासनं आणि प्राणायाम केले पाहिजेत. Or we can see the videos on the YouTube for observing the pranayam and yogasanas. Okay, so these things are necessary for the good lifestyle and to avoid the diseases. आपल्याला डिसीजेस अवॉइड करायचे असतील तर we should follow these things. And along with that, most important thing is vaccination. Vaccination म्हणजे लसीकरण. There are many vaccines are available to different types of diseases. Newborn baby first given the vaccine of BCG for the tuberculosis. ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षय हा रोग आहे. क्षय या रोगाविरुद्ध जन्मलेल्या बाळाला पहिलं मेडिसिन दिलं जातं, पहिली वॅक्सिन दिली जाते. दॅट वॅक्सिन इज कॉल्ड ॲज दी BCG. So if we have taken the vaccine, there is very less chances of getting the disease. आपण त्या प्रत्येक पर्टिक्युलर डिसीजचं वॅक्सिन घेतलं असेल तर ते मायक्रो ऑर्गॅनिझम जरी आपल्या बॉडीमध्ये गेले, वी विल नॉट गेट द डिसीज. सो आर गव्हर्नमेंट प्रोव्हाइड प्रॉपर प्रोग्राम ऑफ द वॅक्सिनेशन. ॲट वॉट टाईम ऑफ द एज वी शुड टेक दी वॅक्सिन. कोणत्या वेळेला, कोणत्या टप्प्यावर कोणतं वॅक्सिन घ्यायचं याचा एक प्रोग्राम केलेला आहे गव्हर्नमेंटने. दॅट प्रोग्राम इज कॉल्ड ॲज दी वॅक्सिनेशन प्रोग्राम. So according to that vaccination program, different types of vaccines are given to the child, different types of the age group. वेगवेगळ्या एज ग्रुपला वेगवेगळे वॅक्सिन अवेलेबल आहे. Similarly, polio vaccine is given, BCG vaccine is given, hepatitis vaccine is given, triple vaccine is given. So different types of vaccines are given to prevent the diseases. Okay. Now see here, our government of India declared प्रधान मंत्री जन औषधी योजना. आपलं गव्हर्नमेंट जे आहे हे नवीन औषध आहे किंवा आयुर्वेदिक औषध आहे यांच्यासाठी काहीतरी प्रोग्राम बनवत असतं. सो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिक्लेअर्ड दी प्रधानमंत्री औषधी योजना ऑन 1 जुलै 2015. मग ह्याच्यामध्ये काय केलं जातं, बेस्ट क्वालिटी ऑफ मेडिसिन्स आर अवेलेबल ॲट द अफोर्डेबल प्राईस. जे एकदम चांगले औषधं आहेत ती औषधं कमीत कमी पैशात सगळ्यांना उपलब्ध करून दिलेली आहेत. ओके, सो दॅट इज जन औषधी स्टोअर्स. त्याच्यासाठी जसे जेनरिक औषधी असतात तशी जन औषधी स्टोअर्स आर, मेडिकल स्टोअर्स आर अवेलेबल वेअर वी गेट दिस गुड क्वालिटी ऑफ मेडिसिन ॲट दी अफोर्डेबल प्राईस. म्हणजे योग्य किमतीत आपल्याला ती औषधं मिळतात. ओके, नाव सी हिअर सम डेज आर गिवन
when does we celebrate their days? Here we have 7 April, that is the World Health Day. Then we have 29 September, that is World Heart Day. Then here we have 14th June, World Blood Donation Day. Then we have 14th November, World Diabetes Day. मग ह्या दिवशी काय केलं जातं? इन्फॉर्मेशन रिलेटेड टू these diseases are spread and information is given to the people to avoid these problems. हे प्रॉब्लेम, हार्ट प्रॉब्लेम किंवा ब्लड डोनेशनचं इम्पॉर्टन्स किंवा डायबिटीजची रिलेटेड काही गोष्टी असतात ते लोकांना समजावे म्हणून हे डेज सेलिब्रेट केले जातात. Now here see, understand the importance of blood donation. ब्लड शी रिलेटेड एक पूर्ण टॉपिक आहे पुढे आपल्याला एका लेसनमध्ये. ब्लड डोनेशन, ब्लड ट्रान्सफ्युजन, इम्पॉर्टन्स ऑफ ब्लड डोनेशन, डिफरंट टाइप्स ऑफ ब्लड ग्रुप, एक असा मोठा आपल्याला टॉपिक दिलेला आहे. सो हियर ब्लड डोनेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. एव्हरी पर्सन, हेल्दी पर्सन, अडल्ट पर्सन अबोव द एज ऑफ द 18 कॅन डोनेट द ब्लड. ब्लड देण्यासाठी पण क्रायटेरिया आहे. आधी आपण हेल्दी असावं लागतं, आपलं एज अबोव 18 असावं लागतं, अँड वी शुड नॉट सफर फ्रॉम एनी डिसीज. आपल्याला काही डिसीज असावा नाही लागत. देन वी कॅन डोनेट दी ब्लड. सो वन कॅन डोनेट दी ब्लड. ओके, पर्सन कॅन डोनेट दी ब्लड. इफ वन पर्सन डोनेट दी ब्लड, इट कॅन फुलफिल दी नीड ऑफ 3 पर्सन. ब्लड जरी एकाने डोनेट केलं तरी त्याचा उपयोग 3 व्यक्तींना होऊ शकतो. वाय? बिकॉज ब्लड कंटेन 3 टाइप्स ऑफ सेल्स. ब्लडमध्ये 3 टाईपच्या सेल्स असतात. RBCs, रेड ब्लड सेल्स, तांबड्या पेशी म्हणतो आपण त्यांना. WBCs, व्हाईट ब्लड सेल्स, and platelets. These are the 3 cells which are present in the blood. So if this one person donate the blood, that blood is useful to the 3 person. किंवा एकाच ब्लड मधले RBCs एका व्यक्तीला देता येईल, WBCs एका व्यक्तीला देता येईल, प्लेटलेट्स एका व्यक्तीला देता येईल. सो one person can save the life of the 3 person at one time. जर एका व्यक्तीने 4 वेळा ब्लड दिलं वर्षामधनं, 4 टाइम यू कॅन गिव्ह दी ब्लड 4 टाइम्स इन द इयर. सो इफ वी गिव्ह दी ब्लड 4 टाइम्स इन द इयर, वी ॲक्च्युअली कॅन सेव्ह दी लाईफ ऑफ द 12 पर्सन. आपण वर्षातनं 4 वेळा ब्लड डोनेट केलं, देन वी कॅन सेव्ह दी लाईफ ऑफ दी 12 person by donating the blood. So blood donation is very important because it saves the life of the other person. Okay, now here it is the end of the lesson. Now I will be sending you the photos of the exercise. ही जी एक्सरसाइज आहे, ह्या एक्सरसाइजचे तुम्हाला मी सगळे फोटोज टाकते. सो व्हॉट इज युअर होमवर्क? दॅट यू कॅन राईट डाऊन दी स्मॉलर क्वेश्चन. होमवर्कमध्ये तुम्हाला जर सगळं लिहायचं असेल एक्सरसाइज तर तुम्ही सगळी लिहा, नाहीतर ते फोटोज तुम्ही जपून ठेवा. ओके, सो यू राईट क्वेश्चन नंबर 1, 2, 7 and 8. हे क्वेश्चन आधी तुम्ही आज होमवर्कला करा, बाकीचे नंतर करा. क्वेश्चन नंबर 1, 2, 7 and 8.